नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी नागेश मिवर मागील 30 वर्षापासून जमीन स्तरावर शेतकऱ्यासोबत काम करतोय. ते विषय आजचा जे आपण घेतले, पाऊस येतो जास्त काय करावं? पाऊस कमी पडल्यास सुद्धा काय करावं? म्हणजे पिकं काय केलं तर वाचता येईल? कमी पाऊस पाऊस पडला तर काय करता येईल? याविषयी आपण एक छोटासा विषय घेऊन आलो. अ, हा विषय खूप महत्त्वाचा आहे तुमचा. कारण का एकदा सीझन गेलं तर परत येत नाही. आणि छोट्या-छोट्या ट्रिक जर तुम्ही वापरलात, छोटे-छोटे ज्या काही आयडिया असतील, त्या आयडियाचा तुम्ही प्रयोग जर केला तर मला वाटतं की तुमचा 100% तुमचा फायदा होईल, हे मला 100% गॅरंटी. कारण का मी माझ्या अनुभवावरून बोलतोय. कारण का शेतकऱ्यासोबतचा 30 वर्ष अनुभव, खरं म्हणजे मला हे 80% शेतकऱ्यांनी शिकलेलं आहे. फक्त त्याला एक ढाचा करून तुमच्या पुढे आणलोय. तर आपला आजचा विषय जो बोलतोय मी, म्हणजे जास्त पाऊस झाल्यास काय करा? जास्त पाऊस म्हणजे तुमच्या शेतामध्ये जर जास्त पाऊस झाला किंवा दरवर्षी पाऊस पडल्यानंतर पाणी साचते, किंवा तुमचं चिबाड रान आहे, त्यावेळेस काय करायला पाहिजे? तर त्यावर आपण एक सोल्युशन सांगितलंय की चिबाड किंवा पाणी साचणाऱ्या शेतीला कामात आणून घ्यायचे, व त्या शेतीला उपजाऊ करून घ्यायचे, व त्या शेतीला कामात आणायचं असेल तर काय करायला पाहिजे? सांगायचा मुद्दा हा शेतीला महत्वाचा मुद्दा. वरून जर तुमच्या खाली म्हणजे उतार जर शेत असेल, वरून पाणी खाली येत असेल, अशा वेळेस मला वाटतं की बाबा शेतीला चारी बाजूनं चारी त्या ट्रॅक्टरने खोदून घ्या. जवळपास ती चारी 2.5 ते 3 फुटापर्यंत असायला पाहिजे. त्यात दोन्ही टाकून घ्या, जेणेकरून की तुमचे जे चिबाडत रान आहे तुमचं नंबर एकचं रान होऊ शकतं. त्याला तितकी व्हॅल्यू तुम्ही त्या जमिनीला द्या. चिबाडचं रान आहे म्हणून असं त्याला निग्लेक्ट करू नका. हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऊस कारखान्यातील ते बॅगॅस जे भुसा असतं, ते एकरी 2 टन टाकायला पाहिजे, जेणेकरून बी त्याच्यामुळं पाण्याचा चांगला निचरा होतो. अ, हे एक. त्याच्यामध्ये ऊसाची मळी वापरली तरी फायदा होतो. त्याच्यामध्ये मळी जी असते ते जरी तुम्ही वापरलात तरी त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचे किती वापरायचं काही नाही, त्याचं एक ठरलेलं आहे, ते आपण प्रमाण टाकायचं आहे. जमीन जिवंत करण्यासाठी बरो ढेंच्या पेरून त्या जमिनीत गाडून द्या, म्हणजे ते सुद्धा जमीन तुमची सुपीक आणि नंबर एक होतं आहे ना. त्यानंतर सध्या तुमच्या शेतात पाणी साचले असल्यास, आता कंडिशन सध्याची, पाणी सध्या जर साचले असल्यास, पाणी बाहेर जात नसेल, तर मला वाटतं की बाबा सारखी बरेच औषधी आहेत, जेणेकरून ते औषध 15 लिटर पंपामध्ये 100 ml टाकला तर, आणि ते जर त्या जमिनीवर पाण्यावर तिथल्या चिबाळांनापाशी जिथे काही पाणी साचत असेल, डबका असेल, त्या त्या शेतात तिथे जाऊन मारलात तर तुम्ही त्या जमिनीवर, तर मला वाटतं की ते तुमचं पाणी झिरपून जाईल, म्हणजे लीच आउट होऊन जाईल. हे तुम्ही प्रयोग करून पहा. तुमचा फायदा नक्कीच होणार आहे. त्यानंतर पिकाला पावसाळ्यात कमी पाणी पडल्यास काय करावं? तर याच्यामध्ये आपण एक काम केलेलं आहे. माझा मी अनुभव सांगतो. माझं जो पॉली हाऊस होतं, त्याच्यामध्ये जरबिरा प्रोडक्शन फुलं घ्यायचो मी. तर ते फुलं नवीन-नवीन आम्ही रोपं जे लावतोय, तर त्याला कमीत कमी अ, एक 1.5-2 महिने आम्हाला शॉवरनं पाणी द्यायचं लागतं. कारण ठिबकनं देऊ देत नव्हतं. तर आम्ही सकाळी जर पाणी त्याला शॉवरनं दिलं तर संध्याकाळी द्यावं लागतं. पण संध्याकाळपर्यंत रोपं जी आहेत कोलमडून पडायचे. म्हणजे 100% झोपून जायचे त्या बेडवर. पण ज्यावेळेस आम्ही पाणी मारल्यानंतर लगेच म्हणते की नाही, अ, मारत गेल्या आणि पाठीमागं जर बघलं एक 10-20 फुटावर, तर तुमची ते रोपं जे उठून बसायचे, इतकी तरतरीत होऊन जायचे. म्हणजे हे अनुभव मला तिथं बघायला भेटलं, अनुभवायला भेटलं. पण एक वेळेस असंच एक शेतकरी, अ, एक बेंदारा गावचे शेतकरी होते. मी उंबरला माझं कृषी सेवा केंद्र होतं. तर त्या बेलदार शेतकऱ्याने माझ्याकडे असंच आलं आणि म्हणतो की "बुवा सर, माझा जो हरभरा आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आता सध्या फुलं लागलेत, पाणीच नाही, मी काय करू?" मी म्हणलो, "पाणी नाही तर मी तुला काय करू शकतो? नाही तुम्ही काहीतरी आयडिया देऊ शकता." तर मी विचार केला की यार आपल्याला आपल्या जे पॉली हाऊसमध्ये ज्यावेळेचा जे अनुभव होता आपल्याला, की पाणी फवारल्यानंतर काय होऊ शकतं. तर मी त्याला म्हणलं, "बाबा किती पंप लागतात तुम्हाला फवारणी केली तर?" ते म्हणे 5 लागतात एकरी. तर मी म्हटलं, "तुम्ही 10 करू शकता का?" ते म्हणले, "करू शकतो." मी त्यांना काय केलं, एक स्टिकर दिलं. जेणेकरून पाणी मारले तर नुसतं पाणी मार म्हणजे त्यांनी शेतकऱ्याला मार वाटत नाही, अवघड वाटतं म्हणून एक स्टिकर दिलं. 5 ml चा डोस द्यायचा होता एक पंपाला. त्यांना स्टिकर देऊन त्याला एकच म्हणले, "बाबा तुला 10 पंप करायचे आहेत. झाडं तुला भिजवायचे आहेत. आणि असं किती वेळेस करणार आहेस तू महिन्यामध्ये?" त्याने म्हणलं, "तुम्ही म्हणताल तेवढे." मी म्हणलं, "तुला 4 ते 5 वेळेस करायचे आहेत. 4-4, 8-8 दिवसाच्या अंतरानं. 4-4 दिवसाच्या अंतरानं." तर तो शेतकरी गेला, तो प्रयोग केला.
झाल्यानंतर महिना दीड महिन्यानंतर तू माझ्याकडे आला आणि म्हणते की सर म्हणजे 5 क्विंटल मला हरभरा झाला, जेणेकरून तुम्ही हरभरा सोडलं तर तुम्ही मला आयडिया दिला होतास. मी म्हणलं आयडिया ना तू विचारलास म्हणून मी सांगू शकलो. म्हणलं मलाही माहित होतं की हे असं होईल, होऊ शकतं, कारण का माझा अनुभव पहिले होता पण बाहेरचा अनुभव होता. मला सांगायचा मुद्दा हा की तुम्हाला जर एखादं बगैर पाण्याचं जर पीक वाळत असतील तर तुम्हाला एकच काम करायचं आहे. कुठल्याही पिकाला, ते मेथी बसी असो का तुमचं सोयाबीन असो किंवा कापूस असो, कोरडवाहू रान असेल किंवा बागायत असेल, त्यावेळेस काय करा तुम्ही पंपामध्ये सहज पाणी टाका, पाणी घ्या 15 लिटर पंपात, असे एकरी 10 पंप तुम्हाला पाहिजे. कारण की ते झाड तुम्हाला भिजवायचं आहे आणि भिजवत असताना तुम्ही स्टिकर मात्र कंपल्सरी 5 ते 10 ml कंपल्सरी टाका. कारण काय 4-8 दिवस तर तुमचं जर पीक तग धरलं तर तुम्ही असं जर करत गेला ते नंतर आज मागे पुढे काय ना पाऊस पडतोच. कारण का जेणेकरून तुम्हाला जिवंत ठेवायचं त्या पिकाला, तर मला वाटतं त्याचा तुम्हाला 100% फायदा होऊ शकतं. सांगायचा मुद्दा हा की माझं कोरडवाहू आहे रान, पाऊसच पडलं नाही, असंच झालं तसं झालं, हे कारण बघण्यापेक्षा तुम्ही हे साधं सोल्युशन आहे, ते तुमचं वावर आहे, तुम्हालाच करायचं आहे. आणि हे प्रयोग तुम्ही 100% एखाद्या एकर वावरामध्ये करून बघा. आता पाणी कुठून आहे, लय लांब आहे, ते तुम्ही बघा ते काय करायचे. कारण का बरेच काही शेतकरी म्हणतात आमचं पाणी लय लांब आहे. मी म्हणलं तुझं शेत आहे, तुझा कारखाना तुला चालवायचा आहे, मला चालवायचं नाही. तर काय केलं तर चालू शकते, माझं सक्सेस होऊ शकतो, ते तुम्ही तुझ्या हातात आहे. आमच्यासारखे बरेच जण येतात, बरेच काही सांगतात, की पण सांगत असताना आपल्या कामाचं काय आहे ते पाहता आलं पाहिजे. तर मुद्दा हा की तुम्ही हे प्रयोग 100% करून पहा. ज्यावेळी दुसरा विषय हे आहे की ज्यावेळी आपण पिकाला रासायनिक खत टाकतो. आता सांगायचा मुद्दा की बुवा आपल्या वपाट रान आहे, पाणी तेव्हाच झिरपून जातं आणि पीक एखादं पाणी पडलं नाही, 1 महिना पाण्याचं वाळून जातं. एखादं ते प्रयोग केले नाही, तर हे जर प्रयोग केला तुम्ही, असे एक जलसंजीवनी म्हणून एक प्रॉडक्ट आहे. ते प्रॉडक्ट असं आहे की एक पेरायचं आहे म्हणजे खतासोबत जो डोस देतो आपण, कारण का ते अर्धा फुटापर्यंत मुळापर्यंत असायला पाहिजे. ते खतासोबत जर तुम्ही पेरून घेतलात तर मला वाटतं की पिकानुसार डोस आहे. सोयाबीनला 2-3 किलो जो आहे, त्यानंतर कापसाला 4 किलो आहे, बाकी केळी, ऊस, हळद आहे त्याच्यासाठी 5 किलोचा आहे. हे जे डोस टाकलात तुम्ही, तर माझं म्हणणं आहे की एखादा 15 दिवस ते महिनाभर जर पाण्याचा खाडू पडला, समजा पाण्याचा पाऊस पडलाच नाही, तर तुमचं पीक 15 दिवस ते दीड महिन्यापर्यंत बगर पाण्याचा तग धरते. हे मला अनुभव आलेला आहे, मी तुम्हाला शेअर करतो. कारण का थोडंसं जे पाणी मागे पुढे झालं तर उत्पन्नात खूप मोठा फरक पडतो. त्यासाठी एकच करायचं आहे, त्या बेसल डोस सोबत मी जे काही देणार खताचा डोस स्टार्टिंगला, त्या खतासोबत तुम्हाला हे पेरायचं आहे. आणि मुख्य म्हणजे एक महत्त्वाचं सूचना द्यायची आहे, हे फक्त वफाट राहणे जमते, चिबाट रानला जमत नाही. हे मुद्दा लक्षात आहे. चिबाट पहिलेच रान चिबाट आणि त्याच्यात हे टाकत असेल तर चुकीचं आहे. हे काम तुम्हाला करायचं नाही आहे. तर सांगायचा मुद्दा हा की ते एक सोल्युशन कुठलं, नुसतं पाणी मारा किंवा ह्या जलसिंचनाचा वापर करा. जेणेकरून की तुमचं सोल्युशन, आणि एकदा टाकलं तर 3 वर्ष टाकायची गरज नाही त्या शेतात. त्या शेतात ज्या शेतामध्ये तुम्ही टाकलात, सोयाबीनला टाकला समजा, ते तुम्ही हरभरा घेत असाल त्याला टाकायची गरज म्हणजे असे 3 वर्ष टाकायची गरज नाही. 3 वर्ष काम करतं आणि याचे साईड इफेक्ट असे काहीच नाही. कारण का तो पाणी घेतो, साचून ठेवतो, पिकाला लागेल तसं ते पिकाच्या मुळ्या त्याचे पण जाऊन त्याचे पाणी ओढून देतो. एवढंच कार्य आहे, याच्यापेक्षा दुसरं कार्य असं काहीच नाही. तर असे थोडक्यात मी तुम्हाला हे माझा अनुभव तुम्हाला शेअर केलं. धन्यवाद. तुम्हाला जर हे क्लिप आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, आपले मित्रमंडळाला पाठवा, शेतकऱ्यांना पाठवा. धन्यवाद.